नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी फार्म रिलेटेड काही प्रश्न आहेत. तर तुमचे सीट अलॉट झालेले आहेत बऱ्याचशा कॉलेजला, बऱ्याचशा स्टुडंटचे. तर तुम्ही तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये जाऊन बघू शकतात. तर बरेचसे असे काही प्रश्न आहेत का ज्यांनी मला विचारलेले आहेत बऱ्याच स्टुडंटनी. तर काही प्रश्न असे आहेत की सपोज मी जर बेटरमेंट केलं तर त्याचा काय फायदा होईल, किंवा नॉन फ्रीज जर केलं तर त्याचा काय फायदा होईल, आणि मला सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म एडिट करता येतो का, तर असाही बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर माझे जे सीट अलॉट झालेले आहे कॅप राऊंड 1 मध्ये, तर ते रिझर्व राहील का बेटरमेंटला गेल्यानंतर. तर ह्या अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कट ऑफ बघण्यासाठी mahacity.org त्या वेबसाईट वरती जा. त्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, तर त्याच्यावरती बी फॉर्म आहे, तर तिथे क्लिक करा. त्यानंतर हे असं होम पेज ओपन होईल आणि होम पेज ओपन झाल्यानंतर खाली या आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथं कट ऑफ दिसतील, कट ऑफ लिस्ट. तर कट ऑफ लिस्ट पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू करा महाराष्ट्रासाठी, आणि ऑल इंडियासाठी पण तुम्ही बघू शकतात. तर ते नीटच्या स्कोअरवरती डिपेंड आहे ऑल इंडियाचं रँक. आता ही पीडीएफ ओपन झाल्यानंतर आता मी एकच कॉलेजचं उदाहरण घेणार आहे. तर याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये पण मी सांगितलं होतं की कट ऑफ कसा बघायचा. तर मी इथं प्रवरा कॉलेज घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथं सीट्स दिलेले आहेत. तर हे सीट मॅट्रिक्स वरनं तुम्हाला माहितच असेल की याचा अर्थ काय होतं. जनरल ओपन, जनरल एससी, जनरल एसटी, जनरल व्हीजे, जनरल एनटी, जनरल ओबीसी, लेडीज ओपन, लेडीज एससी, लेडीज एसटी, आणि त्यांचे मेरिट्स दिलेले आहेत. तर हा जो इथे दिसतोय 5850, हा जो क्रमांक आहे तो जनरल मेरिट लिस्ट नुसार क्रमांक आहे. आणि याच्या खाली जे दिलेले आहे हे तुमचे पर्संटाइल्स. तर पर्संटाइल इथं दिलेले आहेत, तर पर्संटाइल पण तुम्ही इथं बघू शकता. आणि त्याच्या पुढची जी कॅटेगरी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अलॉटेड कॅन्डिडेट्स, तर ती इथे तेच दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर स्टेट लेवल, तर ते ईडब्ल्यूएस असतील किंवा टीएफडब्ल्यूएस असेल तर त्यांचे मेरिट्स पण इथे दिलेले आहेत. तर हे अशा पद्धतीत तुम्ही कट ऑफ बघू शकता प्रत्येक कॉलेजचं. तर तुम्ही इथं सर्च करा आणि डायरेक्ट सर्च मधून जे कॉलेज पाहिजे असेल त्याचं कट ऑफ तुम्ही बघू शकता. हे झालं कट ऑफच्या बाबतीत. तर बऱ्याच स्टुडंटचे काही प्रश्न आहेत. तर त्यापैकी एक प्रश्न असा आहे की फर्स्ट प्रेफरन्स जर कॉलेज मला भेटलं तर काय करायचं, किंवा सेकंड प्रेफरन्स जर कॉलेज भेटलं तर काय करायचं. हे बघा, जर फर्स्ट प्रेफरन्स जर कॉलेज भेटलं असेल तर आता आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये आहोत. पीजी संदर्भाचं 2020-21 जे पब्लिश केलेलं आहे त्याने. तर ज्या स्टुडंटला फर्स्ट प्रेफरन्स भेटलेला आहे अशा स्टुडंटचं ऍडमिशन हे ऑटो फ्रीज झालेलं आहे. तर तुमच्या समोर कुठलाही पर्याय नाहीये. तुमचा फर्स्ट प्रेफरन्स असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज होणार आहात. आणि तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे 1000 रुपये. आणि त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटला लगेच रिपोर्ट करायचं आहे, जी डेट दिलेली आहे. आणि सपोज तुम्ही इन केस असं जर झालं, आता काही स्टुडंट्सनी मला असंही पण विचारलं की आमचा फर्स्ट प्रेफरन्सला लागलाय पण ते कॉलेज आम्हाला घ्यायचं नाहीये, तर मग काय करता येईल. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सपोज तुमचा फर्स्ट प्रेफरन्सला जर नंबर लागलेला आहे बट तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही, तर इथं त्यांनी एक सांगितलेलं आहे की तुमची जी सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येईल का नाही येईल, तर इथं त्यांनी तसं काही मेन्शन केलेलं नाही. तर कदाचित ते तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येईल, पण तुमची सीट जी आहे तर ती राहणार नाही जर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सच्या बाबतीत म्हणत असाल तर, आणि सीट ऍक्सेप्टन्स भरलेली नसेल तर. आता मी पुढचं एक सांगतो मी तुम्हाला की आता असं आहे की तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स सोडून, म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ काय असेल ते प्रेफरन्स नंबरला तुमचा नंबर सपोज लागलाय. आणि तर काही स्टुडंट्सने मला असं विचारलं की आम्हाला ते कॉलेज नको आहे बट आम्हाला प्रेफरन्स दुसरे पाहिजे किंवा दुसरं कॉलेज पाहिजे. तर काही लोकांचं, काही मुलांनी मला असंही पण विचारलं की आम्हाला ऑप्शन फॉर्म एडिट करता येईल का. तर मी तुम्हाला सांगेल काय काय करता येऊ शकते. सपोज फर्स्ट प्रेफरन्स सोडून तुमचं कॉलेज लागलं दुसरं कुठलंही पण, आणि तुम्हाला असं वाटतंय की ते कॉलेज नको आहे आणि आम्हाला याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज पाहिजे.
तर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि सीट ऍक्सेप्टन्स फी भरून तिथं नॉन फ्रीज असं म्हणायचंय. तर नॉन फ्रीज केल्यानंतर तर तुम्हाला सेकंड राऊंडला जाता येईल. बट ज्या स्टुडंट्सने फ्रीज केलंय ऍडमिशन फर्स्ट प्रेफरन्स सोडून पण म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स सोडून कुठल्याही एखाद्या प्रेफरन्सला जर नंबर लागला आणि त्यांनी ऍडमिशन जर फ्रीज केलं आणि फ्रीज केल्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फी भरली बट त्यांनी रिपोर्टिंग केलं नाही, तर त्यांनी इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला पुढच्या राऊंडला बसता येणार नाही, असं क्लिअरली त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. कसंच कॅन्डिडेट शाल देन नॉट बी एलिजिबल फॉर पार्टिसिपेशन ऑफ सबसिक्वेंट कॅप राऊंड. म्हणजे सीट ऍक्सेप्टन्स फी भरली आणि फ्रीज केले आणि पण रिपोर्ट केलं नाही, तर असे कॅन्डिडेट हे बाहेर जातील. तर त्याच्यासाठी जे फ्रीज करणार आहात आणि सीट ऍक्सेप्टन्स फी भरणार आहात तर तुम्ही ऍडमिशन घ्या, नाही घेतलं तर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाणार. आता तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स सोडून कुठलंही कॉलेज भेटलं, सीट ऍक्सेप्टन्स फी भरली तुम्ही, बट तुम्हाला अजून बेटरमेंटसाठी जायचं. बेटरमेंटसाठी म्हणजे काय, नॉन फ्रीज ज्याला आपण असं म्हणतो, नॉन फ्रीज साठी जायचंय. तर अशा स्टुडंट्सला नॉन फ्रीज साठी जाता म्हणजे पुढच्या राऊंडला जाता येईल. पण बऱ्याच स्टुडंटनी मला असा पण प्रश्न विचारला की सपोज माझं 4 नंबरचं ऑप्शन लागलं होतं आणि माझी ती जी जागा आहे ज्या राऊंडला ज्या कॉलेजला मी अलॉट झालेलो आहे, तर ती जागा तशीच राहील का? हो, ती जागा तशीच राहते. ती जागा कुठेही जाणार नाही. फक्त काय करायचे, तुम्हाला नॉट फ्रीज करायचे, सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची, बट ती जागा तशीच राहील. इन केस तुमचा जर पुढच्या राऊंडला दुसऱ्या बेटरमेंट ऑप्शनला जर लागला, म्हणजे दुसऱ्या चांगल्या कॉलेजला नंबर जर लागला, तर फक्त ती जागा कॅन्सल होते. म्हणजे दोन्ही वेळेस एकाच ठिकाणी तुम्हाला जागा भेटत नाही, हे लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी मी अजून काही सांगतो की अजून एक पुढचा प्रकार आहे. तर असे कॅन्डिडेट्स का ज्यांनी सीट ज्यांना अलॉट झालेली आहे फर्स्ट प्रेफरन्स सोडून आणि त्यांनी सीट ऍक्सेप्टन्स फी भरलेलीच नाहीये, बट त्यांना आता पुढच्या राऊंडला जाता येईल का? हो, त्यांना जाता येईल, पण त्यांची सीट रिझर्व्ह राहत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांची सीट रिझर्व्ह राहत नाही. तर इथं तुम्ही वाचू शकतात की डी मध्ये त्यांनी तसं मेन्शन पण केलंय, तुमची सीट रिझर्व्ह राहणार नाही. त्याच्यानंतर काही लोकांनी मला असं विचारलं की ऑप्शन फॉर्म पुन्हा एडिट करता येतो का? तर पुन्हा ऑप्शन फॉर्म एडिट करता येतो का नाही करता येत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन फॉर्म आता इथं यांनी असं दिलेलं आहे की ऑप्शन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन एडिट करता येतो. फ्रेशली तुम्हाला जर ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर तो तुम्ही भरू शकतात. पण ते कुठले कॅन्डिडेट? तर कॅन्डिडेट 3C आणि 3D. 3C आणि 3D म्हणजे काय, का ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्स सोडून सीट ऍक्सेप्टन्स फी भरलेली आहे आणि त्यांना पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म चेंज करता येतो का? तसं आता इथं म्हणलेलं आहे की चेंज करता येतो. अजून बी मध्ये त्यांनी 9.4च्या बी मध्ये पण दिलेलं आहे का फ्रेश ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येतो. बट काय करायचंय की जे प्री अलॉट झालेलं कॉलेज आहे तर ते त्याच्यामध्ये टाकण्याची काही गरज नाहीये. ज्यांना असं वाटतं की आपला ऑप्शन फॉर्म बरोबर आहे तर अशा स्टुडंट्सने ऑप्शन फॉर्म चेंज करण्याची काही गरज नाही. जे ऑप्शन फॉर्म जसा आहे तो तसा तुम्ही तिथे टाकू शकतात. पण तुम्हाला भरता येतो का? तसं आता इथं दिलेलं आहे की फिल ऑर एडिट ऑनलाईन ऑप्शन फॉर्म, आणि त्याच्यामध्ये कोण करू शकतं हे पण दिलेलं आहे 3C आणि 3D. म्हणजे ज्यांनी सीट ऍक्सेप्टन्स फी भरली, नॉन फ्रीज केलेलं आहे, तर असे भरू शकतात. आणि ज्यांनी काहीच केलेलं नाहीये म्हणजे अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, तर त्या लोकांना पुन्हा ऑप्शन फॉर्म भरता येतो. हे जे 3D कॅन्डिडेट्स आहेत तर यांची सीट रिझर्व्ह राहणार नाही, फक्त 3C वाले जे आहेत त्यांची सीट रिझर्व्ह राहणार आहेत. तर इथं तसं त्यांनी दिलेलं आहे, फ्रेश ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येऊ शकतो. बट तुम्हाला जे ऑप्शन अलॉट झालेले आहेत ते ऑप्शन पुन्हा टाकण्याची काही गरज नाहीये आणि वरच्या ऑप्शन मध्ये कुठेतरी तुम्हाला ते सीट भेटून जाऊ शकतं. आता हे बघा, इथं तसं त्यांनी दिलेलं आहे तर तसंच होईल. बट काही वर्ष डीटीने असंही पण केलं होतं की एकदा ऑप्शन फॉर्म भरला तुम्हाला चेंज करता येत नव्हतं. तर इथं तसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ऑप्शन फॉर्म तुम्ही फ्रेशली भरू शकतात, तर फ्रेशली नक्कीच भरू शकतात. आता काही लोकांचा प्रश्न असा आहे की पुढच्या राऊंड मध्ये
बेटरमेंटचा आम्हाला काही फायदा होईल का? तर बऱ्याच स्टुडंटचं असं विचारणं असते. तर होऊ शकतो असं मी सांगेल. तर का होऊ शकतं हे पण मी तुम्हाला सांगतो. आता इथं होम पेजला पुन्हा आल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट दिलेली आहे. तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट म्हणजे कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, हे आता सीट मॅट्रिक्स मध्ये पुढच्या वेळेस समजणार आहे. तर कॅप राऊंड 2 ची जी वॅकन्सी आहे तर इथं ती डिस्प्ले होणार आहे. आणि इन्स्टिट्यूट वाईज तुम्ही आता सध्या बघू शकतात की इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे प्रत्येक कॉलेज वाईज कुठल्या जागा भरलेल्या आहेत आणि कुठं सध्या रिकाम्या आहेत, तर हे तुम्ही बघू शकतात तिथे जाऊन. जसं की इथं एखादं कॉलेज आपण निवडूया, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि इथं डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. तर तुम्ही कुठल्याही कॉलेजचं जे पाहिजे तुम्हाला त्याचं डाउनलोड करू शकता. तुम्ही पाहू शकतात की तिथे सीट वॅकंट्स आहेत का नाही. आणि बेटरमेंटचा अजून काय फायदा होतो, की सपोज असं कन्सिडर करा की एखादा स्टुडंट आहे आणि त्या स्टुडंटला दोन्ही तिन्ही ठिकाणी नंबर लागलाय. दोन्ही तिन्ही ठिकाणी म्हणजे इंजिनिअरिंगला लागलाय, फार्मसीला लागलाय, आर्किटेक्चरला पण लागलाय. पण असे स्टुडंट काय करतात की ते कुठल्या तरी एकच कॉलेजला जायचं आहे त्यांना. इंजिनिअरिंगला जायचंय, मग ते काय करतात इंजिनिअरिंगचं सीट पक्क करून ठेवतात. आणि ज्यांना आर्किटेक्चरला जायचंय त्यांना आर्किटेक्चर भेटते. आणि ते फार्मसी सोडून जातात, इंजिनिअरिंग सोडून जातात. तर मग याचा फायदा असा होतो की फर्स्ट राऊंड नंतर त्यांचं सीट खाली राहतात, कारण ते सीट ऍक्सेप्टन्स फी पण भरत नाही आणि त्या कॉलेजला अलॉट पण करत नाहीत. तर बऱ्याच स्टुडंटला असाही पण प्रश्न असतो की जी सीट आता अलॉट झालेली आहे आम्हाला, तर ती सीट जाईल का? तर ती जाणार नाही. फक्त तुम्ही नॉन फ्रीज करा आणि सीट ऍक्सेप्टन्स फी भरा, जसं मी आधी पण सांगितलंय. आणि तुम्ही पुढच्या राऊंडला पुन्हा फ्रेशली ऑप्शन फॉर्म भरू शकतात. आणि सीट मॅट्रिक्स लागल्यानंतर तुम्ही एकदा बघू शकतात की कुठं जागा शिल्लक आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला एक थोडासा अंदाज येईल की सेकंड राऊंडला तुमचा नंबर लागतोय का नाही लागत आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी सॅटिस्फाईड नाहीये या जागेवरती, तर तुम्ही ते नक्कीच भरू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अजून अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकतात. मी सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तुमचं देईल. धन्यवाद.